पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 606 इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची भरती करण्यात येत असल्यानं आज जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या दालनात ठिय्या मारला। यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि अखेर 3 तासांच्या चर्चेनंतर 80% मराठी माध्यम आणि 20% इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना भरतीत संधी देण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील 30,209 शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 606 शिक्षकांची पदं भरण्यात येणार आहेत। त्यानुसार इयत्ता 1ली ते 8वी या गटातील पदं इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी भरण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली। या जाहिरातीला जिल्ह्यातील शिक्षकांनी जोरदार विरोध करत जिल्हा परिषदेच्या दालनात तब्बल 3 तास ठिय्या मारला होता। शिक्षकांनी 606 पदं मराठी माध्यमांच्या शिक्षकांसाठीच भरण्यात यावीत असा पवित्रा घेतला। त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच गोंधळ उडाला होता। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, एकनाथ पाटील, सुधीर देसाई, अरुण जाधव, बाबा नांदेकर, प्रवीण यादव, राहुल आवळे, सुधीर देसाई, अमोल चव्हाण आदींनी मध्यस्थी करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी डॉक्टर जॅस्मिन यांनी शिक्षकांच्या मागणीनुसार जाहिरातीत बदल करण्याचं मान्य केलं। दरम्यान या जाहिरातीच्या बदलाची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना विचारात न घेऊन केल्यानं मीना शेंडकर या जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरच चर्चा करायला बसल्यामुळं एकच गोंधळ उडाला होता। पवित्र पोर्टलच्या इंग्रजी माध्यमांच्या भरतीमुळं मराठी माध्यम उमेदवारांना संधी मिळणार नाही। तसंच जिल्ह्यात मराठी माध्यमांचे उमेदवार अधिक असताना इंग्रजी माध्यमाच्याच भरतीचा घाट का घातला असा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतला। यावेळी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये तब्बल 2 तास घमासान चाललं। अखेर या चर्चेनंतर 80% मराठी माध्यम आणि 20% इंग्रजी माध्यम उमेदवारांना भरतीत संधी देण्यात येईल असं सर्वांचं एकमत झालं। यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी शिक्षकांच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलच्या जाहिरातीत बदल करण्यात येईल असं आश्वासन दिलं। या आश्वासनानंतर शिक्षकांनी आपलं ठिय्या आंदोलन अखेर मागं घेतलं।